हे पहा, मस्त गरमागरम चिकन सूप तयार झालेलं आहे। याला कोणी आळणी चिकन तर कोणी पिवळं चिकन असेही म्हणतात। हे चिकन सूप तुम्ही थंडीमध्ये, पावसाळ्यात गरम गरम सूप म्हणून पिण्यासाठी खूप चांगले आहे। नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण एक वेगळ्या प्रकारचे चिकन सूप बनवणार आहोत, जे विशेष करून लहान मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी खूप चांगले आहे। ते म्हणजे आळणी चिकन। याला कोणी उकड असेही म्हणतात, कोणी पिवळं चिकन असेही म्हणतात। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। हे चिकन हाय प्रोटीन असल्यामुळे आजारी माणसांच्या रिकव्हरीसाठी खूपच उत्तम आहे। हे चिकन सूप विशेष करून इंद्रायणी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासाठी खूपच चांगले आहे। चला तर हे आळणी चिकन कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारं साहित्य, इथे मी चिकन घेतलेलं आहे। हे चिकन 300 ते 350 ग्राम असेल। ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल। आणि 2 कांदे घेतलेले आहे। हे मी वाटणमध्ये टाकणार आहे हा कांदा, आणि हा कांदा ना फोडणीमध्ये टाकणार आहे। कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची मी इथे 2 घेतलेली आहे। तुमच्याकडे जर लहान मुलं असेल आणि ते जर हे सूप जर पीत असेल ना, तर तुम्ही मिरची एकच घ्या किंवा नाही घेतली तरी चालेल। हळद, धना जिरा पावडर, मीठ। खडे मसाल्यामध्ये मी इथे तमालपत्र घेतलेला आहे, 1 तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 3-4 लवंग आणि 4 ते 5 मिरी घेतलेली आहे। सर्वात आधी आपण हे वाटण वाटून घेऊया। त्यासाठी मी ही कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची सगळं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते। हे वाटण बघा माझं वाटून झालेलं आहे। आपण आता चिकनला मॅरिनेट करायला घेऊया। हे वाटण घालते याच्यामध्ये। वाटण फार कमी होतं ना, त्याच्यामुळे मला पाणी टाकून वाटावं लागलं, थोडं पातळ झालं हे। मीठ आणि थोडी हळद हे आपण आता सगळं मिश्रण आहे ना, हे चिकनला छान चोळून घेऊया। हे सर्व मिश्रण मी चिकनला छान चोळून घेतलेलं आहे। हे आपण 15 ते 20 मिनिट चांगलं मॅरिनेट करायला ठेवूया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आपण आता कांदा आणि खोबरं अगदी कमी तेलामध्ये भाजून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता हा उभा चिरलेला कांदा आधी अगदी थोडासा, आपल्याला एकदम गुलाबी नाही करायचा आहे, फक्त हा असा कच्चा वास जायला पाहिजे इतपतच भाजायचा आहे आपल्याला। कांदा आपल्याला अगदी गुलाबी वगैरे करायचा नाही आहे, अगदी 1-2 मिनिटं फक्त याचा कच्चा वास गेला पाहिजे कांद्याचा, इतपतच भाजायचा आहे। कांदा आपला थोडा परतून झालेला आहे। आता मी यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालते। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही सुकं घेतलेलंही चालेल, पण ओल्या खोबऱ्याची थोडीशी चव छान लागते या सूपमध्ये। हे पण आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचं आहे, अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ना, ते पण त्यातच घालून घेऊया, म्हणजे ते पण चांगले तेलामध्ये थोडेसे परतले जातील। झालाय आपला हा मसाला भाजून। आता मी गॅस बंद करते आणि गार झाल्यावर आपण हा मिक्सर मधनं वाटण करून घेऊ। हे मिश्रण आपलं आता गार झालं आहे। आता मी मिक्सर मध्ये याची पेस्ट करून घेते। गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे, आणि इकडे दुसऱ्या गॅसवर ना 2 ते 2.5 ग्लास मी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे गरम करायला। थोडंसं तेल घालायचं आता आपण हे यामध्ये। कांदा आपण जरा आता गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घेऊया। कांदा चांगला परतून झालेला आहे आपला। मी त्याच्यात तमालपत्र घालते आणि यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, ते पण घालते। हे चिकन आहे ना, आपण 1 ते 2 मिनिट ना या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। चिकन बघा आपलं छान मसाल्यामध्ये मस्त परतून झालेलं आहे। यामध्ये मी आता 1 ते 1.5 चमचे धना जिरा पावडर टाकते,
ही धना-जिरा पावडर ना माझी फ्रेशच वाटलेली आहे, मी आत्ताच वाटले, त्याच्यामुळे इतका छान सुवास येतो याचा. आता यामध्ये मी आपलं हे वाटण केलं होतं ना कांदा आणि खोबऱ्याचं, ते पण घालते. यात पण चिकन एक मिनिटभर चांगलं परतून घेते मी. मसाल्यामध्ये आपलं चिकन छान परतून झालेलं आहे. यात मी आता थोडं मीठ घालते. आपण चिकन मॅरिनेशन केलं होतं ना तेव्हा आपण मीठ घातलं होतं. आता आपण थोडासा अर्धा चमचाच घालूया. यामध्ये मी आपण मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी निघालं होतं ना ते पण सर्व घालते. बरंचसं लागलं होतं मिक्सरला. आणि आपण इकडे जे पाणी 2 ग्लास मी गरम करायला ठेवलं होतं ना ते गरम पाणी घाला याच्यामध्ये, थंड नका घालू तुम्ही. मस्त टेस्टी आपलं आता हे आळणी चिकन होणार आहे. आपण आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे आपले चिकन छान शिजेल. हे पहा आपलं मस्त आळणी चिकन तयार झालेलं आहे. याला तुम्ही चिकनचं सूप पण म्हणू शकता. मस्त तयार झालं आहे बघा हे. आता मी सर्विंग बाउलमध्ये सर्व करते. हे पहा आपले मस्त आळणी चिकन तयार झालेले आहे. हे चिकन लहान मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी खूप चांगले आहे. त्यांना तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर कुस्करून देऊ शकतात. तसेच इंद्रायणी भाताबरोबर पण हे खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.